हॅलो नमस्कार. मी अश्विनी स्वागत करते तुमचं आपल्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर आता फिरून आल्यानंतर एवढे कपडे धुतले आणि फिरून आलेला एक दिवस पण नाही झाला तोपर्यंत मी लगेच फिरायला गेले. का गेले, कुठे गेले हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर आपला मोठा जो व्हिडिओ आहे ना तो मी दिलेला आहे. त्रिकोणी बटनावर क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला पूर्ण आपला व्हिडिओ पाहायला मिळेल. तर आज होती शिवजयंती आणि मी माहेरी आले होते. माहेरी यायचं कारण असं की वडिलांचं वर्षश्राद्ध होतं 5वं. तर आता इथून मागचे सगळेच वर्षश्राद्ध जे आहेत ते आम्ही मोठे केले. मोठे म्हणण्यापेक्षा कसे निदान 25-30 लोक जेवतील असे. आणि ज्या आमच्या जवळच आश्रम आहे त्या आश्रमात आम्ही फळं घेऊन जात होतो. पण गेल्या वर्षी मी प्रेग्नंट असल्यामुळे त्यावेळेस पण जाता नाही आलं आणि ह्यावेळेस पण आम्ही गेलो नाही. तर या इथे स्वयंपाक चालू होता. म्हणजे जवळच सगळे चुलते वगैरे आहेत त्याच्यामुळे त्यांच्या घरीसुद्धा सांगायला लागतं. आत्यांची इथेसुद्धा सांगायला लागतं. त्याच्यामुळे एकूण मिळून 25 ते 30 जणांचं जेवण असं आम्ही घरगुती केलं होतं. तर जेवणामध्ये मेनू होता तो म्हणजे चपाती, भाजी, 2 प्रकारच्या भाज्या, सुकी आणि पातळ भाजी, पुलाव, भात, पापड, जिलबी असं जेवण होतं. त्यानंतर त्या दिवशी तिथला बाजार पण होता त्याच्यामुळे आम्ही बाजारात गेलो. आता वर्षश्राद्धाचा स्वयंपाक हा 12 पर्यंत तर होतो. मग सगळी कामं सगळे असल्यामुळे पटपट आवरली. संध्याकाळी बाजारात गेलो, थोडीशी खरेदी केली. आता माझ्या माहेरचा बाजार म्हणजेच खूप मोठा बाजार असतो कारण की जवळ वाड्या वस्त्या आहेत तिथली लोकं तिथे बाजारासाठी येतात. तर ह्याचा नक्कीच पूर्ण व्हिडिओ मी अपलोड केला आहे, तो सुद्धा तुम्ही पहा. आणि हा मिनी ब्लॉग कसा वाटला ते देखील कमेंट करून सांगा.